चलो सो आज अपने को एक नया टॉपिक पढ़ना है विच इज नोन एज, क्या बोलते हैं वो टॉपिक को, किसी को कुछ पता है? दॅट इज व्हेरी सिंपल टॉपिक. तो टॉपिक खूप सिंपल आहे, मी तुम्हाला सांगतो तो कसा आणि कोणत्या विषय आहे. तुम्हाला आठवतं आपण पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हीबीटी केले, त्या पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हीबीटी मध्ये आपण आय गेस सिक्स्थ वाला पॉइंट केला, सिक्स्थ वाला. इफ तुम्हाला आठवत असेल तर बघा की दोन ऍटम्स एकमेकांच्या जवळ जास्त पण नाही येऊ शकणार आणि ते एकमेकांच्या जास्त लांब पण नाही जाऊ शकणार. दॅट मीन्स ते एक अशा डिस्टन्स वर येतील ज्या डिस्टन्स वर अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स एकमेकांना काय करणार आहे, बॅलन्स. सो ज्या वेळेस ते रिपल्सिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स बॅलन्स करून देतात त्यावेळेस जो डिस्टन्स असतो बॉन्डचा, त्यामुळे त्या दोन ऍटम्सला स्टेबिलिटी प्रोव्हाइड होते. काय प्रोव्हाइड होते? स्टेबिलिटी. कळतंय काय बोलतोय मी? सो बेसिकली जो पूर्ण तुमचा टॉपिक आहे त्यामध्ये जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला एक ग्राफ दिलेला दिसतोय. तो ग्राफ दिसतोय का? त्या ग्राफ मध्ये जर तुम्ही बघाल ना तर तुमचा एकदम लोएस्ट पॉइंट तुम्हाला दिसत असेल. सगळ्यात खालचा पॉइंट दिसतोय, सगळ्यात खालचा पॉइंट दिसतोय का? टेक्स्टबुक कुठे तुझी? गधडा टेक्स्टबुक कुठे आहे? पण तुझी टेक्स्टबुक कुठे आहे? आहे का? कळालं ना का उभं गेले तुला? पोगो नाही दिसतोय, लोएस्ट पॉइंट दिसतोय त्या ग्राफ मध्ये. त्या लोएस्ट पॉइंटचं मीनिंग आहे त्यामध्ये एनर्जी खूप मिनिमम आहे. काय एनर्जी खूप? मला सांग, त्या पॉइंटला जर एनर्जी खूप मिनिमम आहे तर त्याची स्टेबिलिटी खूप जास्त असेल ना. आणि स्टेबिलिटी जास्त असेल म्हणजे तो जो पॉइंट आहे ना, तो जो पॉइंट आहे तो असा पॉइंट आहे की ज्या डिस्टन्स वर तुमचा बॉन्ड बनलेला आहे त्यावर अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्सने एकमेकांना बॅलन्स आउट केलं. समजते काय बोलतोय मी? पुन्हा एकदा सांगतो, नीट आहे का? ग्राफ दिसतोय, त्या ग्राफवर तुम्हाला सगळ्यात ठीक आहे तन्वी, सगळं ठीक आहे ना बाळा? नाही ना? तूच आता एवढं होऊन पण बोलते कोणती तरी. वा, म्हणजे नक्की तापच आलेला ना डोक्यात घेत काय ग? ठीक आहे, एव्हरीथिंग इज फाईन ना? शुअर? ठीक आहे, चांगलं आहे. सो तो जो ग्राफ तुम्हाला दिसत असेल ना, त्या ग्राफ मध्ये सगळ्यात लोएस्ट पॉइंट दिसतोय, सगळ्यात खाली दिसतोय एक डॉट. त्या डॉटच्या खाली काय लिहिलंय सांगा मला? इक्विलिब्रियम डिस्टन्स. इक्विलिब्रियम डिस्टन्स म्हणजे तो डिस्टन्स असा आहे की त्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्सने एकमेकांना बॅलन्स केलाय. आणि आपण इक्विलिब्रियम चॅप्टर वाचलंय, आठवतं तुम्हाला? व्हॉट इज द मिनिंग ऑफ इक्विलिब्रियम? स्टेबल कंडिशन. समजतंय? म्हणजे त्या पॉइंटला एनर्जी मिनिमम झाली ना, आणि एनर्जी मिनिमम झाली म्हणजे स्टेबिलिटी काय झाली? मॅक्झिमम. दॅट मीन्स इक्विलिब्रियम. येस ऑर नो? समजतंय ना? बघ, जर डिस्टन्स जास्तच कमी झाला तर मग रिपल्सिव्ह फोर्स वाढायला लागेल ना. समजतंय काय बोलतोय मी? डिस्टन्स कमी झाला इन द सेन्स रिपल्सिव्ह फोर्स कसं वाढणार? मला सांग, दोन ऍटम्स एकमेकांच्या एकदम जवळ येत आहेत, दॅट मीन्स ते एकमेकांना रिपेल करायला लागतील ना, कारण जवळ येणं हे त्यांना शोभत नाहीये. समजतंय काय बोलतोय मी? हो की नाही? आता सायन्स घेतलंय ना तुम्ही, बरोबर की नाही? सो जास्त जवळ पण नाही जायचं आणि जास्त लांब पण नाही घ्यायचं. स्टडी ब्रेक घ्यायचा. काय घ्यायचा? समजलं का? सांगू कोणाच्या? समजलं ना? कुणालच्या होय चल, समजलं काय बोललो? यामध्ये कोणाला डाऊट आहे? तो पूर्णचा पूर्ण जो तुमचा पॅराग्राफ आहे ना, तो ते हेच एक्सप्लेन करतोय. समजलं नक्की? यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? शुअर? ठीक आहे. त्याच्या बाजूला एक तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट असा एक टॉपिक दिसत असेल विच इज नोन ऍज, काय तो टॉपिक? ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. काय आहे तो? ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. नाव ओव्हरलॅप म्हणजे काय? तर ओव्हरलॅप म्हणजे दोन ॲटॉमिक ऑर्बिटल्स एकमेकांच्या वरती येणं, दॅट इज नोन ऍज
ओव्हरलॅपिंग. काय बोलतो त्याला आपण? आता जेव्हा आपण ओव्हरलॅपिंग बघतो ना, तर ओव्हरलॅपिंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ठीक आहे. आणि त्या ओव्हरलॅपिंग मुळे आपल्याकडे जे दोन टाइपचे बॉन्ड बनतात त्यांना आपण बोलतो सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. कोणते कोणते बॉन्ड? सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. समजतंय? आता सिग्माचं मिनिंग तुमच्यासाठी काय आहे ते सांगा मला. सिग्मा सिग्मा म्हणजे काय? सिग्मा मतलब सिंगल. क्या होता है सिग्मा मतलब? समझ में आ रहा है ना? तो जो सिंगल रहेगा वो हमेशा सिग्मा की तरह बिहेव करता है. जरूरी नहीं लेकिन ना. बघतो कसं भाई घाबरतोय मी. सगळं ओके ना संचित? काही त्रास आहे का तुला? मानसिक त्रास आहे का काही? काय झालं बाळा तुला? संचित काय झालंय? सिरियसली विचारतोय. लेक्चर झाल्यानंतर भेट मला. म्हणजे तसं नाही. तसं नाही रे. अरे गपरे तू. नका रे. नाही पूर्वेश नाही. मला ना लेक्चर झाल्यानंतर खरंच भेट. थोडस डिस्कशन करूया आपण. ठीक आहे? ऑफिस मध्ये कॅमेरे ते तिकडे. काय बोलतोय? काय नाही समजावलं असतं रे. तुमच्यासारखे लक्षणं नाहीत माझे. तुमच्यासारखे. चला ओके. सो जेव्हा ओव्हरलॅपिंग करतो तेव्हा किती टाइपचे बॉन्ड बनू शकतात? दोन. एक असतो नेहमी लक्षात ठेव सिग्मा म्हणजे सिंगल बॉन्ड. कोणता बॉन्ड? आणि पाय म्हणजे जेव्हा डबल बॉन्ड येतो ना, माहिती तुम्हाला? तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये अल्केन अल्किन अल्काइन असं काहीतरी शिकला असाल, माहिती तुम्हाला? सो याच्यामध्ये बघ ना, जर मी अल्केन काढतो ना, समज मी इकडे काढला CH3 मला सांग या कार्बनच्या मध्ये आणि या कार्बनच्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे ना. सो याला आपण बोलतो सिग्मा बॉन्ड. काय बोलतो याला आपण? हा सिग्मा बॉन्डचा सिम्बॉल आहे. समजतंय ना? आता जर समज मी इकडे काढला CH2 डबल बॉन्ड CH2, इकडे लक्ष पाहिजे, आवाज कोणाचाच नाही पाहिजे. CH2 डबल बॉन्ड काय काढला? CH2. सो याच्यामध्ये मला सांग एक सिंगल बॉन्ड आहे आणि दुसरा वाला डबल आहे ना. कळते की नाही का? सो याच्यातला हा वाला जो बॉन्ड आहे ना, हा सिग्मा बॉन्ड आहे. काय आहे हा? सिग्मा बॉन्ड. आणि हा वाला आहे ना, हा वाला आहे पाय बॉन्ड. काय आहे? नेहमी लक्षात ठेव, जेव्हा कोणताही बॉन्ड बनतो दोन ऍटमच्या मध्ये, तो नेहमी सिग्मा असतो. कोणता असतो? त्या एक बॉन्डच्या नंतर जर अजून एक्स्ट्रा बॉन्ड बनतायत तर ते पाय असतात. कोणते असतात? समजतंय? जर समज मी इकडे असं एक मॉलिक्यूल बनवला CH ट्रिपल बॉन्ड CH म्हणजे अल्काइन ना, तर याच्यामध्ये एक नेहमी काय असणार आहे? सिग्मा. आणि बाकीचे हे जे दोन आहेत ते कोण असणार? कळालं तुम्हाला? हो की नाही? सो लक्षात काय ठेवायचं, एक बॉन्ड जो असेल ना तो नेहमी काय असणार आहे? सिग्मा. आणि त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा बॉन्ड बनतायत ते काय असतील? पाय. कोणते बॉन्ड असतील? समजलं? आता सिग्मा बॉन्ड कधी बनतो आणि पाय बॉन्ड कधी बनतो हे आपण बघायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. नेहमी लक्षात ठेव, सिग्मा जो असतो तो नेहमी स्ट्रॉंग असतो. काय असतो? म्हणून तर त्याला सिग्मा बोलतात ना. बरोबर की नाही? हो की नाही? आणि पाय जो असतो ना, पाय तो असतो वीक. काय असतो? समजते? सो नेहमी लक्षात ठेव, सिग्मा नेहमी काय असणार? स्ट्रॉंग. आणि पाय काय असणार? आता मी सिग्मा स्ट्रॉंग का असतो हे सांगतो. ठीक आहे? आता बघ, ऑर्बिटल्स जे असतात ना, ऑर्बिटल्स ते दोन प्रकारे ओव्हरलॅप होऊ शकतात. किती प्रकारे? ठीक आहे. सो कसे ओव्हरलॅप होणार लक्षात घे. फॉर एक्झाम्पल, हा वाला जो पार्ट आहे ना, दिसतोय हा वाला पार्ट, दिस इज अन ऑर्बिटल. काय आहे हा? आणि हे न्यूक्लियस आहे. काय हे? दिस इज अनदर ऑर्बिटल अँड दिस इज अनदर न्यूक्लियस. कळते काय बोलतोय मी? सो मला सांग, ही आणि ही न्यूक्लियसची ऍक्सिस झाली ना, हो की नाही? अरे ही पूर्ण ऍक्सिस झाली ना न्यूक्लियसची. सो मला सांग, ऑर्बिटल्स असे ओव्हरलॅप झाले तर याला मी इंटर न्यूक्लियर ऍक्सिसच्या थ्रू ओव्हरलॅपिंग असं बोलू शकतो ना, हो की नाही? अरे समजतंय काय बोलतोय मी? आणि याच्या थ्रू जो बॉन्ड बनणार ना तो अशा प्रकारे दिसणार. मला सांग, हा स्ट्रॉंग आहे की वीक आहे? म्हणजे हा सिग्मा बॉन्ड आहे. कळालं काय बोललो मी? जो पाय बॉन्ड असतो ना, पाय बॉन्ड, तो कसा ओव्हरलॅप होतो माहितीये का? लॅटरल ओव्हरलॅप. कसा होतो? असा. समजतंय?
मला सांग जर असा ओव्हरलॅप झाला तर हा स्ट्रॉंग बनेल का? म्हणजे तो वीक बॉन्ड आहे. काय तो? कळतंय? सो नेहमी लक्षात ठेव, सिग्मा बॉन्ड जो असतो ना तो बनतो इंटर न्यूक्लिअर ओव्हरलॅपिंगच्या मुळे. कसा बनतो? इंटर न्यूक्लिअर ऍक्सिसच्या थ्रू ओव्हरलॅपिंग होते. कळतंय? आणि जो पाय बॉन्ड असतो तो लॅटरल और याला साइड वेज ओव्हरलॅपिंग पण बोलतो. काय बोलतो? साइड वेज ओव्हरलॅपिंग. साइड वेज ओव्हरलॅपिंग म्हणजे आजूबाजूला अशी ओव्हरलॅपिंग होते. समजतंय? हो की नाही? इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला या टॉपिक मध्ये विचारला जातो, दॅट इज डिफरन्स बिटवीन सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. काय विचारला जातो? डिफरन्स बिटवीन सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. सो याच्यातले मी 2 पॉइंट्स तुम्हाला ऑलरेडी सांगितले, आठवतंय? पहिला पॉइंट काय सांगा? सिग्मा इज स्ट्रॉंग बॉन्ड अँड पाय इज तर कळतंय? सिग्मा कसा बनतो? ओव्हरलॅपिंग अलॉंग इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस. कळतंय? आणि पाय बॉन्ड कसा बनतो? परपेंडिक्युलर टू द इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस. ऍक्सिस अशी आहे ना, याला परपेंडिक्युलर आहे. समजतंय? मी जेव्हा काढेल ना इकडे स्ट्रक्चर तर तुम्हाला कळेल ते इझिली. समजलं? ठीक आहे. सो आपण ना आता काय करायचं, हेडिंग टाकायची. टाका हेडिंग. काय हेडिंग काय सांगा? टाका हेडिंग. टाकली हेडिंग? नाही रे बाळा. ओव्हरलॅपिंग ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल, सॉरी ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स. टाकली हेडिंग? बाहेर थांब जरा. किती जीव घेते ना बिचाराचा. तुम्ही नका करू असं. चल. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघा ना तर मी काय काय लिहिलं लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला पॉईंट केलेला आहे बघ, सिग्मा बॉन्ड जो असतो त्याचा सिम्बॉल असतो असा. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट लक्षात ठेवायचा, सिग्मा बॉन्ड कसा बनतो? अलॉंग इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस. समजते? त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं, सिग्मा बॉन्ड जो असतो ना तो कोणत्या कोणत्या ऑर्बिटल्सच्या ओव्हरलॅप मुळे बनतो. किती ऑर्बिटल्स आहेत आपल्याकडे? एस, पी, डी आणि एफ. कळतंय? सो याच्यामधून जे 2 ऑर्बिटल्स आहेत ना त्यांची स्टडी आपल्याला आता करायची आहे. सो कोणते कोणते ऑर्बिटल्स आहेत आपल्याकडे? 2. आता जे स्टडी करायची एस आणि पी. सो कोणते कोणते ऑर्बिटल्सच्या ओव्हरलॅप मुळे सिग्मा बॉन्ड बनणार? तर एस एस ऑर्बिटलच्या ओव्हरलॅप. म्हणजे 2 एस ऑर्बिटल जर ओव्हरलॅप झाले तर नेहमी कोणता बॉन्ड बनणार? सिग्मा. जर एक एस आणि एक पी झेड ओव्हरलॅप झाला तरी कोणता बनणार? सिग्मा. जर 2 पी ऑर्बिटल्स ओव्हरलॅप झाले तरी कोणता बनणार? सिग्मा. समजतंय? हो की नाही? आपण एक्झाम्पल घेऊयात प्रत्येकाचं, म्हणजे तुम्हाला कळेल की एस एस ओव्हरलॅप मुळेच कसं काय सिग्मा बॉन्ड बनलेला आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला एक्झाम्पल घेऊयात आपण ए चा. ए काय आहे तुमचा? एस एस ऑर्बिटल्सचं ओव्हरलॅप. एस एस ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग. ठीक आहे. मला सांग याचं एक्झाम्पल असेल आपल्याकडे H2. काय असेल? H2. मला सांग हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 1. याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार? 1s. किती हायड्रोजन्स आहेत टोटल? 2. H2 आहे ना. सो दुसऱ्या हायड्रोजनचा पण ऍटॉमिक नंबर, त्याचं पण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन
म्हणजे एका एस ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? एक. म्हणजे तो हाफ फिल्ड आहे ना, हो की नाही? समज जर मी इकडे एक एस ऑर्बिटल बनवला, त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन असणार? एक. कळतंय का? हो की नाही? व्हीबीटीचा यूज करतोय आपण, लक्षात ठेवायचा. चल, सो हा एक 1s1 ऑर्बिटल झाला कोणाचा? हायड्रोजनचा. त्याच्यानंतर प्लस हा दुसरा 1s1 ऑर्बिटल झाला दुसऱ्या हायड्रोजनचा. हे बघ 1s1 काढला इकडे, 1s1 तिकडे काढला. आता मला सांग या दोघांचं ओव्हरलॅपिंग करायचं तर ऑब्व्हियसली त्या इलेक्ट्रॉनची स्पिन काय पाहिजे? तेव्हाच ओव्हरलॅपिंग होणार ना, हो की नाही? कितवा पॉइंट आहे? 2 पॉइंट कव्हर केले तिकडे. पहिला पॉइंट काय होता? 2 हाफ फिल्ड ऑर्बिटल्स पाहिजे की नाही? घेतलेत की नाही 2 हाफ फिल्ड ऑर्बिटल्स, हो की नाही? दुसरा पॉइंट काय होता? त्यांच्यामधला इलेक्ट्रॉनचा स्पिन काय पाहिजे? ऑपोजिट, आहे की नाही? हो की नाही? आता काय करायची आहे? ओव्हरलॅपिंग. कशी होणार बघ इकडे ओव्हरलॅपिंग. समजतंय का? यावाल्या ऑर्बिटलचा एक इलेक्ट्रॉन आला इकडे, यावाल्या ऑर्बिटलचा एक इलेक्ट्रॉन आला इकडे. कळतंय का? सो हा जो बनला ना, हा बनला H2 मॉलिक्यूल. काय बनला? H2 मॉलिक्यूल. समजलं, हो की नाही? आता मला सांग हा जो H2 मॉलिक्यूल बनलाय हा कशा प्रकारे बनलाय? H बॉन्ड H, 2 इलेक्ट्रॉन आहे ना, एक बॉन्ड किती इलेक्ट्रॉन बनतो? सो इकडे एक इलेक्ट्रॉन आणि इकडे दुसरा. मला सांगा सिंगल बॉन्ड आहे ना, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे कोणता बॉन्ड असेल? समजतंय का? सो मी इकडे ह्या बॉन्डला काय लिहू शकतो? बोला, सिग्मा ओव्हरलॅपिंग. पण ही सिग्मा कोणाच्या मध्ये झाली आहे? एस. तर मी याला लिहिणार एस एस सिग्मा ओव्हरलॅपिंग. काय लिहिणार मी याला? एस एस सिग्मा ओव्हरलॅपिंग. कारण दोघं पण कोणते ऑर्बिटल आहेत? एस. हे समजलं? यामध्ये कोणाला डाऊट आहे? शुअर, नक्की ना? ठीक आहे. आता याच्यानंतर आपण एस एस ओव्हरलॅपिंग पाहिली ना, त्याच्यानंतर कोणती आहे सांगा मला? एस पी ओव्हरलॅपिंग. सो याचा एक्झाम्पल काय असेल बघ, सेकंड वन दॅट इज एस पी ओव्हरलॅपिंग. आता एस पी ओव्हरलॅपिंग मध्ये तुझं सिंपल एक्झाम्पल आहे HF च. कोणतं एक्झाम्पल आहे? HF, हायड्रोजन फ्लोराईड. कसं बनणार लक्षात घे. काय करतोय रे? अच्छा, सो बघा इकडे हायड्रोजन आहे ना, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती असतो? त्याचा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार सांगा? 1s1. मला सांग फ्लोरीन ऍटॉमिक नंबर किती असतो? 9. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p, बोला 6 येईल, 5 येईल, 5 येईल ना? अरे 2 आणि 2 4, 4 आणि 5 9. समजलं का? हो की नाही? नक्की. सो मला सांग इकडे s ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. p और या 2s2 मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. p मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 5. म्हणजे 1 2 3 4 5, म्हणजे एक हाफ फिल्ड ऑर्बिटल आहे ना, हो की नाही? आणि इकडे लक्षात घे हा असतो px, हा असतो py, हा काय असतो? सो इकडे जर तू बघशील ना तर मी लिहिलंय बघ. समजलं का? नक्की. चल आता बघ pz मध्ये आणि या s मध्ये कशी ओव्हरलॅपिंग होतील लक्षात ठेव. इकडे सगळ्यात पहिले बनवणार मी हायड्रोजनचा s ऑर्बिटल, म्हणजे हा 1s1 झाला ना, कोणाचा झाला? हायड्रोजन. त्याच्यानंतर मी इकडे बनवणार pz ऑर्बिटल. मला सांग p ऑर्बिटलचा शेप कसा असतो? बरोबर. कोण बोललं? काय बोललं? नाही बोलली काय? काय? डंबल शेप. काय असतो? डंबल शेप. सो इकडे कन्सिडर कर दिस इज झेड ऍक्सिस. काय आहे ही? आणि पीझेड बनवायचा आहे ना, पीझेड म्हणजे तो झेड ऍक्सिसच्या अलॉंग मध्ये डंबल बनवणार. समजलं इथपर्यंत? अरे हो की नाही? नक्की. हे माहित आहे का तुम्हाला? शेप्स ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स. एस चा शेप असतो स्फेरिकल, ठीक आहे. त्याच्यानंतर जो तुमचा पी ऑर्बिटल असतो त्याचा शेप असतो डंबल शेप. जर मी px बोलणार तर तो x ऍक्सिसच्या अलॉंग मध्ये डंबल शेप बनवणार. जर मी py बोलणार तर तो y ऍक्सिसच्या अलॉंग मध्ये, आणि जर मी pz बोलणार तर तो z ऍक्सिसच्या अलॉंग मध्ये. काही अशा प्रकारे ते दिसतं. समज ही x आहे, ही y आहे आणि ही z आहे. कळतंय ना? सो हा अशा प्रकारे असा डंबल शेप बनवणार. ठीक आहे, समजलं का? प्रत्येक ऍक्सिसच्या अलॉंग मध्ये तो डंबल शेप बनवतो. इथपर्यंत क्लिअर आहे? चल आता इकडे लक्षात घे याचा ओव्हरलॅपिंग कशी होणार बघ. ओव्हरलॅपिंग कशी होणार? सो इकडे मी घेतला s ऑर्बिटल, बरोबर की नाही? आणि इकडे काय असणार? p ऑर्बिटल.
सो इकडे एक s ऑर्बिटलचा इलेक्ट्रॉन आला आणि इकडे p ऑर्बिटलचा इलेक्ट्रॉन आला. समजलं का? आता मला सांग इकडे जी ओव्हरलॅपिंग झाली ती अशी झाली ना, कळतंय का? अशी ओव्हरलॅपिंग मुळे कोणता बॉन्ड बनतो? सिग्मा. आणि या ओव्हरलॅपिंगला काय बोलतो? अलॉंग इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस. समजतंय? सो मला सांग इकडे कोणता ऑर्बिटल इन्व्हॉल्ड आहे? एस ऑर्बिटल आहे ना. इकडे कोणता ऑर्बिटल इन्व्हॉल्ड आहे? पीझेड. सो हा झाला एस पीझेड सिग्मा ओव्हरलॅप. आणि याच्यामध्ये मला सांग एक हा एच चा ऑर्बिटल आहे ना आणि हा कोणाचा ऑर्बिटल आहे? एफ चा. म्हणजे हा कोणता मॉलिक्यूल झाला? एच एफ. आणि याच्यामधला बॉन्ड कोणता बनलाय? एच बॉन्ड एफ. आणि हा जो बॉन्ड आहे तो कोणता बॉन्ड आहे? सिग्मा. समजलं हो की नाही? याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे? नक्की. चल त्याच्यानंतर कोणती ओव्हरलॅपिंग होती? 2 p ऑर्बिटल मध्ये. किती ऑर्बिटल मध्ये? 2 p. आता 2 p ऑर्बिटल मधला एक्झाम्पल काय असणार आहे? इकडे सिंपल आहे, लक्षात ठेव. p p ओव्हरलॅपिंग कोणतं असणार? p p ओव्हरलॅपिंग. रादर याच्यामध्ये आपण pz pz ओव्हरलॅपिंगच बघणार. सो याचा एक्झाम्पल असणार आहे f2. काय असणार आहे? f2. तुम्हाला सिक्वेन्स कळाला का? सगळ्यात पहिले बघितलं H2, त्याच्यानंतर बघितला HF, आता काय बघतोय? F2. समजतंय? आता हायड्रोजन मध्ये फक्त s ऑर्बिटल असतो म्हणून त्याच्यामध्ये s s ओव्हरलॅपिंग बघणार. कळतंय का? फ्लोरीन मध्ये काय असतो? फक्त p ऑर्बिटल. सो त्याच्यामध्ये p p ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग बघणार. आणि sp साठी आपल्याला हायड्रोजन घ्यावं लागेल आणि फ्लोरीन घ्यावं लागेल म्हणजे HF चे ओव्हरलॅपिंग बघणार. ठीक आहे. सो आता f ऑर्बिटल म्हणजे फ्लोरीन मध्ये ऍटॉमिक नंबर किती असतो याचा? 9. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p5. सो याच्याकडे किती इलेक्ट्रॉन? 2. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन? 2. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन येतील? 1 2 3 4 5. म्हणजे एक हाफ फिल्ड ऑर्बिटल आहे ना. त्याच्यानंतर अजून एक फ्लोरीन बनावं लागेल ना, कारण F2 आहे. सेम बनणार ना, 1s2 2s2 2p5. सो याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन, याच्याकडे 2 आणि याच्याकडे 5. 1 2 3 4 5. समजलं? सो आता बघ याचा शेप कसा बनणार लक्षात घे. इकडे एक f ऑर्बिटल बनला, त्याच्यानंतर प्लस इकडे अजून एक f ऑर्बिटल बनला. समजलं का? तुम्हाला शेप समजले? s ऑर्बिटल मध्ये दोघं स्पेरिकल बनवले. कळतंय? sp मध्ये s स्पेरिकल बनवला आणि p डंबल शेप. pp मध्ये दोघं पण डंबल शेप. आता यांची ओव्हरलॅपिंग कशी होणार? ही दिस इज z ऍक्सिस, दिस इज ऑल्सो z ऍक्सिस. कारण हा px आहे, हा py आहे आणि हा काय आहे? pz. इकडे पण हा px आहे, हा py आणि हा pz. सो pz ची ओव्हरलॅपिंग होते ना. सो हा झाला तुमचा एक pz ऑर्बिटल आणि हा पण झाला एक pz ऑर्बिटल. कळतंय? याला तुम्ही 2pz1 लिहू शकता, 2pz1 लिहू शकतात. कारण तो 2p चा z1 ऑर्बिटल आहे ना, एक इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये. आता यांच्यामध्ये जर ओव्हरलॅपिंग झाली तर ते कसं दिसणार? एक इलेक्ट्रॉन इकडे, दुसरा इलेक्ट्रॉन इकडे. समजलं का? हो की नाही? आता मला सांग याच्यामध्ये पण कशी ओव्हरलॅपिंग झाली? अशी ना, हो की नाही? सो दॅट्स वाय दिस टाइप ऑफ बॉन्ड, हा जो बॉन्ड बनला तो काय असणार? pz pz सिग्मा ओव्हरलॅपिंग. काय असणार? pz pz सिग्मा ओव्हरलॅपिंग. हा कोणता आहे? f. हा कोणता आहे? f. म्हणजे हा जो मॉलिक्यूल बनला तो कोणता मॉलिक्यूल बनला? F2. समजलं? हो की नहीं? तिघ टाइप्स चे ओवरलैपिंग कळाले? कळतंय का? अभी तक हम लोग ने कौन सा ओवरलैपिंग देखा? सिर्फ और सिर्फ कौन सा बॉन्ड देखा है? सिग्मा. पाय बॉन्ड देखा है क्या? नहीं. क्लियर आहे इथपर्यंत? यामध्ये कोणाला डाऊट आहे? शुअर? ठीक आहे, लिहा. करेक्ट. नको ना बस. असंच. बस. हा, हे अगोदर हे काढा आणि मग हे काढा. मी उलट केलं ना ते.
डायग्राम ऍटॉमिक ऑर्बिटल्सचे शेप आहेत ते डायग्राम. येस, खरात गपगप शिरा. एवढा आवडतो का रे तुला? बोल ना. क्या है वो? प्रसाद है क्या? तो किस चीज के लिए बुला रहा है? लाइव चल रहा है मेरा. आता हो थोड़ा दे. संचित जेवलास का रे? काय बोलतोस? सकाळी बर. ऍटिट्यूड लेवल वेगळा व्हायचा माहिती का? ये सिग्मा ये ऐसा ही है भाई, असली सिग्मा इधर है. फिर तो ऋतिकला पुढे सोडून आला, मला कळत नाही. तुझे चॅट्स वाचले का त्याच्या घरच्यांनी? हा. असं काही झालं का? नक्की ना? नाही तर लाईक कळालं की अलग ही वही चल रहा है, घर वालों को मंजूर नहीं है. इसलिए बिरला कॉलेज में एडमिशन लिया तुम लोग ने? कळलं नाही तुम्हाला जोक? तिकडे ते त्यांचं हे ना, काय बोलतात त्याला, बोलू नाही सगळं ते. गपरे. चलो हुआ सबका दर्शन झालं बाळा. सुजल कुठे? तुला नाही माहित? मग त्याला मुंगूसचा विचार, त्याला माहित आहे. बॅगेत शाळेत, हा 5वीला आहे. काय 6वीला गेली? 6वीला गेली. नाही एवढं नाही. किंडर गार्डन मध्ये. हा अंगणवाडीत जाते लापसी खायला. झालं चेंज पण केलं. लिहा लिहा लिहा. काय झालं नाही? लिहा लवकर, लिहा पटापट. उद्या 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 काय? टाइम स्पेंड करायचं झालं. पत्ते काय ना पत्ते. चुप रे. नाही इकडे वेगळं. चलो हुआ सबका. समीर झालं बाळा. मग समीर आज आज काय विशेष? कुठे बसायचं म्हणजे खायला? कुठे बसायचं? नाही भाई, ट्रिपल राईस 1/2 करू वाटलं सर. उपवास सोडी माझा. ओंकार तुझा उपवास आहे आज हरतालिकेचा? तिला तिला मला वाटलं तिला सांगितलं धरायला. हरतालिकाचा उपवास का धरतात? नवरा चांगला मिळाला. आणि मग शिवरात्रीचा तो पण, वट पौर्णिमेचा तो पण. ओके, तो वट पौर्णिमेचा असतो. हा बरोबर. पण वेट वेट वेट, हरतालिकाचा उपवास लग्न झालेल्या बाया पण धरतात, म्हणजे त्यांच्या अजून एक्सपेक्टेशन्स असतात का? नहीं मतलब नो नो ऑफेंस. उसने उसने क्या बोला?
नाही पलटी नको मार. ओके नाही कारण कारण ती काय बोलली की चांगला नवरा भेटण्यासाठी हरतालिकाचा उपवास ठेवतात. मग न लग्न झालेल्या बाया तर ठेवणार, बाया म्हणजे मुली. ओके आणि लग्न झालेल्या पण ठेवतात. मग मग ते त्याला काय नको फक्त गपगप शिरा द्या. कोण नाही नाही बाबा नको एवढे एवढे कष्ट नको. तिने करू द्या मी नाही करणार. इक्वल काय आहे मी चांगलाच आहे. तिने करू बोल त्याला काय. झालं बाळांनो काय हा बरोबर आहे. नाही करायचं एवढा कधीतरी करावं पण कधीतरी म्हणजे लाईक परीक्षा अशी वेळ आली ना मग वेळ आली तर करायला लागतं इथं. बाकी अदरवाईज काय बोलतोय काय बोलतोय काय बोलतोय पण मी नाक बनवून डसेल ना तुला. नाही रे नागिन नागिन सगळेच म्हणजे रे नाही 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 तुम्हाला तुम्हाला इसलिए रखने काही नाही बरोबर नाही सेम ए एवढं नाही. हा ठीक आहे मग गपगप शिरा कोण खाऊ घालेलं. लग्न नाही केलं तर हॉटेलमध्ये जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या बस झालंय सगळ्यांचं झालं. लिहा लवकर लिहा. मेरे को लगता है ये थोड़ा सा नहीं 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 पड़ा है रेंज थोड़ा सा कंसेंट विंसेंट लेना पड़ेगा वहाँ पे नहीं क्या ना लाइव नहीं है रिकॉर्डिंग. तो सांगो वांग्याचा भाजी इन लोग का ही है क्या खत्म होने देना लेक्चर लेक्चर खत्म होने देना. कह रहे रुका करो तुम लोग रे फिर सर इतना बेसब्री से इंतजार करते तुम लोग. कानाखाली मारे ना गपरायचं. कसं असेल असं थोडस वाकून वाकून जा. एकच जण जा दोन नको जाऊ कॅमेरा चालू आहे. चलो लिखो फटाफट लिखो लवकर खच लवकर 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 लवकर. बस अशी जा ना अशी लोळ गोल 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 हा हा गोल 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 कर. नाइस नाइस चलो हुआ. अरे 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 हा ना झाला रे. हसतो काय बघून बघून हसतोय. ए
याला याला गणपतीत द्या रे, शिरा द्या तुम्ही याला. ते तू का? त्याला गपगप शिराच पाहिजे. तगारी भरून शिरा खात बसतो. नाही रे, ये आमचा कंटेंट करून कुठून येणार मग? तू नाही आला तर कंटेंट मिसिंग राहील आमचा. चल झालं रे. हा ते ठीक आहे, ते ठीक आहे. हा कडस. चल झालं रे. शंकरपाळी खाल्ली की नाही? नाही. मग आता गणपतीत काय बनवणार? मोदक. वा. शंकरपाळ्या नाही बनवणार? दिवाळी जास्त लांब नाहीये. एवढी दिवाळी ते डायरेक्ट स्टॉक स्टॉक बनवून ठेवलं डायरेक्ट. एक वर्ष बघायचं काम नाही, डायरेक्ट नेक्स्ट दिवाळीलाच बनवायचं. चाय मध्ये टाकून खाते का रे? ना ए श्रेया, चाय मध्ये टाकून खाते ना? मग असेच. मला असं वाटतं मी एवढं बोलल्यानंतर ते खाणं सोडून देऊ. नाही असं न करू रे, उलट जास्त का. हा चालेल मला. काय करते दर्शन? चलो हुआ सबका. हा म्हणून तन्मय. चलो हुआ. ए झाला का रे पोरांनो? बरं लवकर लिही. इंटरेस्ट के साथ बदला लिया जाएगा इसका. आता तू गेली. चलो हुआ सबका. ली लवकर ली. ए झालं का? अरे घबरा. तुम्ही आरती बोलायला जातात दुसऱ्यांच्या घरी? जातात ना? तू तू आरती बोलायला नाही जात, गपगप शिरा खायला जातो. मोदक मोदक ते बनवतात ना. बोलतो मोदक नका देऊ, गपगप शिऱ्याचा मोदक द्या. चला मी काय बोलतो, झालं हे लिहून झालं. ओके नाव विल फोकस ऑन द पाय ऑर्बिटल और पाय ओव्हरलॅपिंग. पाय ओव्हरलॅपिंग कशी होती ते बघायची. झालं का ग? राहू दे स्लाइड, राहू दे, मी खोडत नाहीये. ठीक आहे. सो नेक्स्ट इज सेकंड वन, दॅट इज पाय ओव्हरलॅपिंग. कोणती आहे? पाय ओव्हरलॅपिंग. पाय ओव्हरलॅपिंगला आपण असं रिप्रेझेंट करतो, याच्यामुळे जो बॉन्ड बनतो त्याला आपण बोलतो पाय बॉन्ड. हा पाय, हा पाय माहिती आहे ना कसा असतो? असा असतो, असा. ठीक आहे, पण माझा असा असतो, ते सवय. ठीक आहे. सो असा पाय बॉन्ड येतो. आता ऍक्च्युअल मध्ये ना पाय बॉन्ड बनणार कसं ते आपण सांगूयात. पाय बॉन्ड जो बनतो ना तो बनतो ड्यू टू लॅटरल और साइडवेज ओव्हरलॅपिंग मुळे. कसं बनतो? लॅटरल और साइडवेज ओव्हरलॅपिंग मुळे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जी ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग होते ना, ऑर्बिटल्स ओव्हरलॅप perpendicular to the internuclear axis.
ठीक आहे, म्हणजे काही अशा प्रकारे ओव्हरलॅपिंग होणार. ठीक आहे, सो आपण बघूया ती कशी ओव्हरलॅपिंग होते. चालेल का? चल, सो एक्झाम्पल घेऊया, डायरेक्ट तुम्हाला क्लिअर होईल. सो द एक्झाम्पल इज CH2 डबल बॉन्ड CH2. आता यामध्ये ना ऐका ना, अजून एक एक्झाम्पल आहे, ते वाला पण आपण घेऊ शकतो, पण आपण CH2 घेऊ. अजून एक एक्झाम्पल पण घेऊया, CH2 घेऊ. याच्यामध्ये ना तुम्हाला अजून एक कन्सेप्ट एक्स्ट्रा ऍड होईल, दॅट इज नोन एज हायब्रिडायझेशन. काय ऍड होईल? हायब्रिडायझेशन. ठीक आहे, आता हायब्रिडायझेशन जर तुम्ही बघितलं ना, तर हा जो C आहे ना डबल बॉन्ड वाला, याचा हायब्रिडायझेशन असतं sp2. काय असतं? आणि हा वाला जो आहे ना, याचं पण काय असतं? sp2. ठीक आहे, आता sp2 हायब्रिडायझेशन म्हणजे काय ते आपण हायब्रिडायझेशनच्या टॉपिक मध्ये शिकणार. आता सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवा की याचा हायब्रिडायझेशन डबल बॉन्ड वाल्या कार्बनचं काय असतं? sp2. आणि बाजूवाल्याचं पण काय असतं? sp2. डबल बॉन्ड येईल तर sp2 हायब्रिडायझेशन कार्बनच्या केसमध्ये. ठीक आहे, चल. सो आता इकडे ना आपण काय करू, कार्बनचा ऍटॉमिक नंबर सांगा मला. किती असतो कार्बनचा ऍटॉमिक नंबर? 6. किती असतो? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार? 1s2 2s2 2p2. बरोबर की नाही? टू पी टू ना. सो याचा आपण ऑर्बिटल्स बनवू. इकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. इकडे किती आहेत? 2. सगळ्यांचं इकडे लक्ष पाहिजे. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, नंतर सुद्धा येणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? हो की नाही? हो की नाही? चल, आता हा जो बनला ना, याला आपण बोलतो ग्राउंड स्टेट. काय बोलतो याला आपण? ठीक आहे, म्हणजे हे जनरल आहे, असं असायला हवं. त्याच्यानंतर एक येतं एक्साइटेड स्टेट. काय येतं? एक्साइटेड स्टेट मध्ये काय होतं माहितीये का, हा वाला जो 1s2 वाला ऑर्बिटल आहे ना, तो तसंच राहतो. त्याला कोण हात नाही लावत. त्याचा इलेक्ट्रॉन एका जागेवरून दुसऱ्या जागे जाऊ नाही शकत. का? का? बरोबर, ते एका मजल्याचं एक्झाम्पल दिलं होतं ना. अरे हा पहिला मजला आहे, हा दुसरा मजला आहे. पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाऊ शकतो का इझिली? पण दुसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाऊ शकतो ना इझिली. कळतंय का? सो आता बघ, इकडचा इलेक्ट्रॉन इकडे जाऊ शकतो ना, मग जाणार. मग इकडे किती इलेक्ट्रॉन उरणार? 1. आणि हा वाला एक इलेक्ट्रॉन कुठे चालला गेला? इकडे. म्हणजे आता तुझ्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत इकडे? 1 2 3. समजतंय का? म्हणजे हा काय झाला तुझ्याकडे? 2s1 2p3 आणि हा 1s2. चालेल. आता हे जे दोन ऑर्बिटल्स आहेत ना, दोन म्हणजे हा 1 आणि हे 3, हे टोटल किती झाले? 4. किती झाले? आता हे जे 4 ऑर्बिटल्स आहेत ना, यांचं मिळून आपण बनवणार आहे हायब्रिड स्टेट. काय बनवणार? हायब्रिड स्टेट. आता हायब्रिड स्टेट मध्ये लक्षात ठेव, मला सांग हायब्रिडायझेशन काय? sp2. काय हायब्रिडायझेशन? म्हणजे s चा ऑर्बिटल किती पाहिजे आणि p चा ऑर्बिटल किती पाहिजे? sp2. समजतंय का? sp2 चा मीनिंग s चा ऑर्बिटल किती पाहिजे? 1. आणि p चा ऑर्बिटल किती पाहिजे? सो मला s चा ऑर्बिटल हा दिसतोय का? p चा ऑर्बिटल हे दोन दिसतायत का? हो की नाही? सो मी हा एक s चा ऑर्बिटल आणि हे p चे दोन ऑर्बिटल यांना कंबाईन करून बनवेल हायब्रिड ऑर्बिटल. काय बनवेल? हायब्रिड ऑर्बिटल. आणि हा वाला p चा एक ऑर्बिटल तसाच. हे नाही कळालं असेल तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, इकडे नीट सांगतो. हे बघ, मला सांग sp2 हायब्रिडायझेशन आहे ना, म्हणजे s चा किती ऑर्बिटल घ्यायचा आहे? 1. आणि p चे किती ऑर्बिटल घ्यायचे? 2. टोटल 3 आहेत ना. s चा किती ऑर्बिटल? 1. आणि p चे किती ऑर्बिटल? 2. यांना काय करायचं? कंबाईन केल्यानंतर तुझ्याकडे हा जो बनला ना, याला आपण बोलतो sp2 हायब्रिड ऑर्बिटल. काय बोलणार याला आपण? sp2 हायब्रिड ऑर्बिटल. मला सांग, p चे तुम्ही 2 ऑर्बिटल घेतले ना, तर एक ऑर्बिटल तसाच उरलाय ना, तो इकडे बनवायचा. बनवलाय का? हा मग pz आहे ना, 2pz वर आहे ना. कुठे 3? कारण हा s चा एक आहे ना. समजतंय का सगळ्यांना? हो की नाही? नक्की. चल, आता मला सांग, इकडे तुझ्याकडे कार्बन किती आहेत? 2. अरे कार्बन किती? 6. वाह, किती कार्बन आहेत? 2. मला सांग, एका कार्बनकडे किती हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत? 3. 1 2 3. कळतंय का सगळ्यांना? किती हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत? 3. सो त्याच्यातला एक इकडे आला,
बरोबर की नाही? दुसरा इकडे आला, हो की नाही? त्याच्यानंतर तिसरा इकडे आला. चालेल? चालेल का? याच्याकडे पण आहेत ना? मला सांग, एका हायब्रिड ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? एक ना? मग इकडे एक आला, इकडे एक आला आणि इकडे एक आला. चालेल? नक्की? चल, याच्याकडे पण सेम आहे ना? सो याच्याकडे एक हायब्रिड ऑर्बिटल आला, याच्याकडे अजून एक हायब्रिड ऑर्बिटल आला, याच्याकडे अजून एक हायब्रिड ऑर्बिटल आला. चालेल? याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे? एक. याच्याकडे एक आणि याच्याकडे एक. समजलं का? हो की नाही? नक्की? मला सांग, टोटल हायड्रोजन किती आहे एका कार्बनकडे? एका कार्बनकडे किती हायड्रोजन आहे? 2. सो एक हायड्रोजन आला इकडे त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन, दुसरा हायड्रोजन आला इकडे त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन. एका कार्बनचे 2 हायड्रोजन झाले. या कार्बनचा हायड्रोजन आला त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन, या कार्बनचा हायड्रोजन आला त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन. झालं? हो की नाही? हो की नाही? मला सांग, हा पी ऑर्बिटल कन्सिडर करू शकतो ना मी? डंबल शेप आहे ना? सो हा डंबल शेप आणि हा एस ऑर्बिटल. हो की नाही? म्हणजे हा कोणता झाला? एस पी सिग्मा ओव्हरलॅपिंग. कळतंय का? हो की नाही? मला सांग, हे दोघं डंबल शेप आहेत ना? जर हे दोघं डंबल शेप आहे आणि ते असे ओव्हरलॅप झालेत ना, असे ओव्हरलॅप झाले म्हणजे कोणता बॉन्ड असणार आहे? हा सिग्मा बॉन्ड. कोणता? आणि कोणता कोणता असणार आहे? पी पी सिग्मा ओव्हरलॅपिंग. इथपर्यंत क्लिअर आहे? हो की नाही? आता मला सांग, हायब्रिड ऑर्बिटल घेऊन घेतलं ना, पण हा पी ऑर्बिटल तर एक तसाच आहे ना? हो की नाही? तर मी आता एक पी ऑर्बिटल इकडे बनवणार. चालेल? दुसरा पी ऑर्बिटल याचा इकडे बनवणार. चालेल? मग याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे? एक. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे? आता मला सांग, हे दोघं असे ओव्हरलॅप करू शकतात का? कळतंय का? मग ते कसे ओव्हरलॅप करतील? असे. समजतंय का? म्हणजे असं ओव्हरलॅपिंग होईल ना यांचा. हो की नाही? सो हा जो ओव्हरलॅपिंग झाला ना, हा लॅटरल ओव्हरलॅपिंग झाला ना, साइड वेज ओव्हरलॅपिंग झाला ना. कळतंय का? सो याच्यामुळे जो बॉन्ड बनतो ना, त्याला आपण बोलतो पाय बॉन्ड. आणि हा जो बॉन्ड असणार, हा पी ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल आहे ना, म्हणजे हा झाला पी पी पाय ओव्हरलॅपिंग. समजलं का? सो पाय बॉन्ड कसा बनला कळाला? आता इकडे लक्षात घे. मला सांग, कार्बन आणि कार्बनच्या मध्ये किती बॉन्ड होते? मी नेहमी सांगितलं, एक बॉन्ड काय असणार? नेहमी पाय. सो हा वाला काय झाला तुमचा वरचा? पाय. आणि हा काय झाला? सिग्मा. समजलं? हो की नाही? नेहमी लक्षात ठेवायचा, 2 बॉन्ड असतील तर एक काय असणार? पाय. आणि दुसरा काय असणार? सिग्मा. समजलं? जर 3 बॉन्ड असतील तर मग त्याच्यातला एक नेहमी काय असणार? सिग्मा. आणि 2 काय असणार? हो की नाही? याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे? सो पाय बॉन्ड, पाय ओव्हरलॅपिंग कशी होती कळाली? लॅटरल ओव्हरलॅपिंग. कशी होते? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे? नक्की लिहा. काय काय नाही? सांग.